तर आता आपण कारला सोडलं आहे आणि इथून पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहोत साताऱ्यासाठी. खूप एक्सायटेड आहे मी, कारण याच्या आधी मी कधीच पुण्याच्या पुढे गेलो नाही आहे. एवढी मोठी लाँग राईड कधीच केली नाही आहे. तर आता बघूया कसा अनुभव येणार आहे पुढे. मुंबईची लोकल बघा, साईडला डोंगरमध्ये ट्रेन आणि हा रस्त्यावर आपली गाडी. तर क्लायमेट बघा, सध्या आता ऊन नाही आहे, तर गाडी खेचूया फटाफट, कारण एकदा डोक्यावर ऊन आला की खूप म्हणजे त्रास होतो. तर आता आम्ही ढाबा शोधते, कारण हा एक ढाबा गेला आहे, पण जरा चांगला ढाबा बघतो आहे. कारण सकाळी आम्ही 4:30ला निघाले, त्यानंतर काही खाल्लं नाही आहे. मध्ये एक थोडीशी चहा प्यायली, त्यानंतर काहीच खाल्लं नाही. तर आता कावळे पोटात ओरडायला लागलेत. तर हळूहळू चाललो आहे, कारण लग्न तसं पण संध्याकाळी 5:30चं आहे. तर बघा, परमॅन गेली आहे, सूरजभाई आणि विक्रम, सिद्धार्थ गेला आहे, आणि मी आणि सोनू आरामात एन्जॉय करत करत चाललो आहे. आता हा कंटेनरमध्ये बंद पडला आहे, तर आता साईटून घेऊया थोडं. ते जरही मुंबईत जर बंद पडली असती ना, तेवढी भली मोठी रांग लागली असती. तर आता आपली गाडी निघाली. आता इथे पण ट्रॅफिक झाली असती, पण सकाळचे वेळ आहे त्यामुळे ट्रॅफिक नाही आहे. तर बघूया, कंटिन्यू करूया रस्ता बघा किती भारी वाटते आणि चालायला खूप मजा येते. जर बाईक असती तर आणखी मजा आली असती, पण ठीक आहे, स्कूटीवरूनच आपण कंटिन्यू करू. तर जरा ढाबा बघूया कुठे भेटतो का, आणि ढाबा भेटला की आपण नाश्त्यासाठी थांबू. तर आता आम्ही थांबलोय नाश्ता करायला. इथं काय मिसळपाव ऑर्डर केले, मिसळपाव ते येईल तेव्हा बघूया. मिसळपाव हे सगळे 4 मिसळपाव ऑर्डर केले, 4. आता ते खाऊन पुढच्या प्रवासाला जायचं. 119 किलोमीटर इथून आहे. 119 किलोमीटर इकडनं जायचंय. आता जरा पेट पूजा करून पुढच्या प्रवासाला आपण निघणार आहोत. मिसळ बघूया कशी इकडची. आपले आहे मातोश्री, कुठलं आहे रे, हरी पांडुरंग मिसळ म्हणून. बघूया. ये तो अभी सोच में है क्या खाऊं अभी भी. हाँ हाँ, अरे अरे हाँ, ये बराबर हो गया है, ये बराबर है. इधर भी ले ले क्लोजअप. हाँ, ये सही है. तर अशी मिसळ. मैं देखेगा. तो अभी ये फटाफट खाने लग गया है, क्योंकि अभी इसको ज्यादा भूख लग गया है. सोनिया और विक्रम, इसका तो आया ही नहीं. क्या है, हो गया. कशी टेस्ट है ही मिसळ पाव. नाव वेगळं. ते मराठी पाट्या अशा लिहिलेल्या आहेत, ते पांडुरंग मिसळवाले. इथे लिहिलंय, मन इतकं तुप्त करले की तुमचं पोट तुम्हाला थँक्यू म्हणेल. म्हण रे. म्हणाला नाही अजून पण. अरे ए, तेरा पेट बोला क्या थैंक यू बोला तेरे को, बोला क्या तेरे को. अरे इधर देख, बता रे, इधर क्या बता रहे. मन इतकं तुप्त केलं की तुमचं पोट तुम्हाला थँक्यू बोलेल. बोलला काय तुला. खायला आलेला पेपर. क्या, मला तर अजून पण बोललेला आहे तो. बघूया पुढे काय बोलतोय का. मिसळ चांगली होती तशी म्हणा गेलं तर. हे खाऊन झालेलं आहे बघा, खाऊन झालेलं आहे आणि असं ठेवलेलं आहे. हे आता खाऊन झालं. यांनी काहीच मागवलं ना, आम्हीच सगळं मागवलंय. अरे लिंबू खाल्ले नाही. अरे कांदा ठेवलास. झालेले डायरेक्ट आता बघूया सगळं थांबतोय. 119 किलोमीटर अजून आम्हाला जायचंय. इकडे झालंय आता आधी कंटाळा. बघूया, एन्जॉय करत करत पुढे पुढे आपला प्रवास चालत राहूया. मी बघू जावा शेवटपर्यंत. चला मंडळी, आता इथे थांबलो आहे, आणि थांबण्याचं कारण म्हणजे या दोघांची गाडी गेली दुसरीकडेच. मी माझ्या मोबाईलवर मॅप लावलेला आणि मला फॉलो करत माझ्या मागेच होते, पण अचानक हे रस्ता चुकले आणि गेले दुसऱ्याच रस्त्याला. तर आता बराच वेळ झाला आम्हाला थांबून. तर आता लोकेशन पाठवलं आहे, तर बघूया किती वेळात येत आहेत ते. एकदा आले की आपण
पुन्हा एकदा कंटिन्यू करू आपला प्रवास. तर मंडळी, आपला प्रवास पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. आता दोघं माझ्या मागेच आहेत. त्यांना बोलले की तुम्ही सुद्धा मॅप लावा, जेणेकरून पुन्हा एकदा चुकायला नको, कारण का मी पुढे गेलो परत मला शोधत बसाल. आता तसंच झालं, ती मला शोधत तिकडं थांबले आणि सोन्याला कॉल केला कुठे म्हणून. तिथे आम्ही असं बोललो, त्यानंतर लोकेशन पाठवला. आता आलेत, तर कंटिन्यू करूया आपला प्रवास. तर आता इथून सातारा आहे 100 किलोमीटर. आणि काय जांभूळवाडी लिहिलेलं आहे. जांभूळवाडीत आपण सध्या आहोत आणि इथून 100 किलोमीटर आतून सातारा आहे. आपण सातारा प्रॉपर सातारामध्ये चाललो नाही आहेत, थोडा मागेच आहे, वाईच्या साईडला. तर आता क्लायमेट बघा समोरचं, जरा पावसाचं वातावरण झालेलं आहे. मला वाटतं पुढे आपल्याला साताऱ्यामध्ये पाऊस भेटणार आहे. तिथे मुंबईपासून तर पूर्ण ऊन आणि जरा तेच खेळ चालू होता. आता मला वाटतं पुढे पाऊस भेटणार आहे. आता हा विक्रम इथे थांबला आहे कशासाठी, टायर चेंज. आपण पण जरा बघू टायरमध्ये हवा बिवा जरा बघू, काम पुढे आता घाटबेट लागणार आहेत, तर आपण टायर बघूया जरा. तर मंडळी, पंक्चर काढून झाले आहे आणि निघाले आता पुन्हा एकदा. आणि पंक्चरचे घेतले 300 रुपये आमच्याकडून, कारण 3 पंक्चर काढले. आणि ह्याचे खूप रेट जास्त होते, कारण घाटातला जर रस्ता असतो ना तर पंक्चर काढण्याचे पैसे जास्त घेतात. पण आम्हाला नंतर पेट्रोल पंप दिसला, तिथे विचारलं मुद्दाम जाऊन, तर तिथे 80 रुपये होते. तर जाऊ दे, आता म्हटलं आता गेले तर 300 रुपये काय करणार, कारण का पुढे घाटबेट लागतं, पुढे आपल्याला प्रॉब्लेम नको. पुढे बोगदा आहे, टनल आहे 500 मीटरवर, पुढे प्रॉब्लेम नको, त्यामुळे पंक्चर काढून घेतला. आता जाऊ दे. आणि हा कंटेनर आता पुढे आहे, तर आपल्याला साईडून काय घ्यायचं नाही. आता घ्यायचं बघू होतं, पण जाऊ दे, नको. आपण नको घेऊया रिक्स ती, आपल्या आरामातच जायचं आहे. कारण का कंटेनरच्या बाजूने कधीच घ्यायचं नाही, कारण रस्ता कसं येईल काय समजत नाही. त्यामुळे आपण इथे नवीन असले आपण कधीच घ्यायचं नाही. हा नेहमीचा रस्ता, त्यामुळे याला माहिती आहे, यांनी घेतला. आपण नाही घ्यायचं, आपण आरामात आहे. दादाने घेतलं आहे, आपण नाही घ्यायचं, याला जाऊ दे. हे बघ, कंटेनरच्या बाजूने कधी घ्यायचं नाही, आपण पटकन घेऊ नाही शकत. तर नवीन कात्रज बोगदा यामध्ये आपण आता एंटर केलं आहे. तर खूप भारी वाटतं आहे. आवाज बघा कसला येतो आहे गाड्यांचा. आणि मी हा कात्रज बोगद्यात पहिल्यांदा आपला प्रवास करतो आहे. बघा, या कंटेनरच्या बाजू आपण घेऊ शकतो, कारण का रस्ता मोठा आहे, तर आपण घेऊ शकतो. तर या बोगद्यातून आपण हा पहिलाच प्रवास करतो आहे, कारण एकदा कधीच केलं नाही आहे. तर कधी आता पुढचं जे पण आता घाटबेट लागणार तिथे आपण पहिल्यांदाच जाणार आहे, त्यामुळे आपल्यासाठी सगळं नवीनच आहे. तर हा बोगदा बघा किती मोठा आहे आणि खूप मस्त आहे, भारी आहे. दोन्ही बाजूने असे दिसतं रस्ते, इमर्जन्सी पण आहे, एक्झिट पण आहे, सगळं आहे. लाईटी बिटी करून खूप भारी केलं आहे. आता आपण कंटिन्यू करूया पटापट. अजून 50 मिनटावर आहे, अजून 38 किलोमीटर आम्हाला जायचं आहे. त्यासाठी थांबलो, लय पाऊस तिथे पडतो आहे. तर तुम्ही व्हिडिओमध्ये बनून राहा. आपण पोहोचू आता 50 मिनटांनी, तुम्ही बघून शेवटपर्यंत. चला मंडळी, खंबाटकी घाटाला सुरुवात झालेली आहे आणि जी मी कधीपासून प्रतीक्षा करत होतो, कधी घाट येते कधी घाट येते, तर आता कुठे माझा हा प्रवास सुरू झालेला आहे. तर खूप
भारी वाटतं या घाटातून प्रवास करताना. छोट्या छोट्या दऱ्या, छोट्या छोट्या हे जे पावसाळी जे वातावरण आहे ना, त्या घाटातून प्रवास करताना अतिशय सुंदर वाटतं. आणि जे गाड्या त्या थांबलेत पार्किंगला, ते फोटो काढायला थांबलेत. आणि या घाटातून प्रवास करताना अतिशय म्हणजे अतिशय इतकं भारी वाटतं ना चालवायला. आणि हे रस्ते बघा किती सुंदर आहेत. आणि रस्त्यातून या गाडी म्हणजे वळणावळणाच्या रस्त्यातून प्रवास करताना अतिशय सुंदर वाटते. मला तर खूप भारी वाटते. चालवणाऱ्याला चांगलं वाटतं, पाठीशी बसणाऱ्यांना काय एवढं वाटत नाही, पण चालवताना खूप भारी वाटतं. आणि या रस्त्यावरून तुम्हाला एक सांगतो, या रस्त्यावरून मी एकदा न्यूज ऐकली होती, एवढा पाऊस प्रचंड पडला होता ना, या घाटामध्येच जास्त पाऊस पडलेला. पाण्याचा लोंढा असून नदीसारखा सगळा वाहत या खाली खाली येत होत्या. म्हणून गाड्या सगळ्या थांबलेल्या, सगळ्या गाड्या थांबून राहिलेल्या, कारण का नदीचा प्रवाह तेवढा होता. आता सध्या पाऊस नाही, कारण का मे महिने आता सुरुवात आहे, पण खूप भारी वाटते चालवायला. बघा हा रस्ता बघा किती वळणाचा आहे, खूप भारी वाटतं. समोरचं काय दृश्य दिसत नाही, एवढं ढग पूर्ण खाली आहे, डोंगर समोर आहेत, पण काही दिसणार नाही तुम्हाला. तर मी सध्या अनुभवतो ते, तुम्ही या आपल्या व्हिडिओतून अनुभवा. तुम्ही पण एकदा नक्कीच या पावसातून प्रवास करा. बघा हे तिकडचं दृश्य काहीच दिसत नाही. बघा हे डोंगर पूर्ण हे गेले आहे, पूर्ण धुकं बघा समोर. सगळी गाड्या आपल्या गाड्या थांबून तिथे फोटो काढत आहेत. धुकं बघा पूर्ण डोंगर आहे ना, त्यामुळे तिथे पाऊस जास्त पडतो. हे बघा काहीच दिसत नाही आहे. आणि पूर्ण ढग तिथे अडून राहतात, त्यामुळे डोंगर पूर्ण तिथे पाऊस पडतो. आणि ही ट्रॅफिक पूर्ण इथे लागली, कारण का घाट सेक्शन आहे आणि स्लो गाड्या आहेत सगळ्या. लालपरी पण चालले पुढे पुढे, म्हणजे आपण मागे मागे, इथे ट्रॅफिक लागणारच. तर अशा प्रकारे खंबाटकी घाट हा संपलेला आहे. आणि आता थोड्याच वेळात हॉलच्या ठिकाणी पोहोचू आपण. अजून अर्धा दाखवत आहे. आता वाजले 4:45, 5:30-5:30चा काय ते मुहूर्त होता. मला वाटतं लग्न पण भेटणार नाही, तर बघूया किती वेळ लागते ते, कारण का तिकडे जाऊन हॉल पण शोधायचं आहे. आता डायरेक्ट हॉललाच भेटू आपण. रिसेप्शन चालू आहे, झाले 5:30, 5:30 लग्न झालं. संध्याकाळी तिचं लग्नाचा मुहूर्त होता, तर आम्ही गेलो होतो. व्हिडिओ बनवले, कारण इथे आठवडाभर झाला पाऊस पडतोच आहे कंटिन्यू. तर आता जाताना पण आम्हाला पाऊस लागलाच, म्हणून काय व्हिडिओ काय बनवलेला आहे. पण तिकडे जाऊन हॉलवर जी बनवली व्हिडिओ हे तुम्हाला दिसेलच. आता घरी आलो आहे आणि आता फ्रेश होऊन सगळं सेटअप केलेलं आहे. उद्या सकाळी आम्ही निघणार आहोत इकडनं वाईतून. आणि वाईला ते रूम घेतलेली आहे, ते रूम कशी आहे ते तुम्हाला दाखवतो. आणि तुम्ही पण कधी इकडे येणार असाल तर हीच रूम तुम्ही नक्की बुक करा. तुम्हाला सगळी डिटेल आणि काय सगळं किती घेतले आमच्याकडून ते तुम्हाला उद्या सकाळी सांगेनच. आता तुम्हाला रूम दाखवतो. असं काहीसं रूम इकडे आहे, असं सुंदर असं आहे. आम्हाला 5 जण होतं, मग आम्हाला 2 रूम भेटला. एक रूम ते देत नाही, 2 रूम देतात. तर तुम्ही कधी जास्त माणसं आलात तर तुम्हाला एक फायदा आहे, जास्त 8 जण 10 जण असाल तर. इथे आरसा आहे, इथे बेड आहे एक, आणि इथे दोन्ही साईड विंडो आहेत. इथे कपाट आणि एक तुम्हाला बेड भेटेल. इथून दरवाजे, इथून आतमध्ये टी व्ही आहे, वायफाय कनेक्ट करून तुम्ही टी व्ही बघू शकता. बाथरूम इथे तुम्हाला भेटेल. तर असं छोटं रूम आहे, पण चांगलं आहे. तुम्ही जर जास्त माणसं येणार असाल तर ही चांगली रूम आहे. एक बाजूला पण रूम आहे, ती थोडी वेगळी आहे पण तशीच आहे.
तर असं काहीचं रूम आहे. तर तुम्हाला कधी इकडे यायचं असेल तर नक्की इकडे रूम बुक करा. तुम्हाला मी सगळी डिटेल उद्या सकाळी सांगेन. उद्या सकाळी कितीला निघणार आहे हे पण तुम्हाला तेव्हाच समजेल. आता झोपणार आहे कारण खूप 11 तासाचा प्रवास झालेला आहे आणि काल रात्री पण जास्त झोपलेलं नाही. आता झोपून उद्या सकाळी उठून जाणार आहे आणि रूमची डिटेल पण उद्या सकाळी समजेल. तर आतापर्यंतची व्हिडिओ ही कशी वाटली हे नक्की जरूर कमेंट करून सांगा आणि जर चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता तुमची रजा घेतोय आणि भेटतोय आपण उद्या सकाळी. या आनंद लॉजमध्ये इकडे थांबलो होतो. तुम्हाला रूम दाखवतो. हे कमी याच्यात तुम्हाला हे रूम देतील. रेट 1000 रुपये आहे आणि अतिशय स्वच्छ दोन्ही बाजूला व्हेंटिलेशन असणाऱ्या खिडक्या. AC पाहिजे तर AC पण आहे. TV अटॅच, सोलरचं गरम पाणी येतं. तर टायमिंग काय असेल ते गरम आणि पाण्याचं? सकाळी 10 ते दुसऱ्या दिवशी 10 वाजेपर्यंत आमचं 24 तास टायमिंग असतं. आणि हां आधार कार्ड बरोबर लागतं. अच्छा. आणि कोण पण म्हणजे कधी पण येऊ शकतं ते फ्री खाली असेल का रूम असं कसं? अवेलेबल असेल तर, नसेल तर फोन नंबर मित्राकडे घ्या हां आणि फोन करून आला तर जास्त सेफ. अच्छा. हां, हां. हॅलो. हे अशी तुम्हाला काका असे येऊन तुम्ही इकडे रूम घेऊ शकता. अशी सुंदर अशी रूम आहे. तुम्हाला मी दाखवली होती रूम कशी. इकडे सुंदर अशी रूम आहे. कधी इकडे सातारा वाईट साईडला आलात तर तुम्ही नक्की या रूमला तुम्ही या. हे काका तुम्हाला हे करतील. हे असं काहीचं इथे निवांत तुम्हाला दिसतंय. गरम पाणी सगळं इकडे आहे. आणि दुसरा किती माळ्याची रूम आहे? 2 माळ्याची रूम आहे. पूर्ण 2 माळ्या. हां 2 माळ्या. एका माळ्या 8 अशी रूम आहेत ना? एका माळ्यात 4 आहे. अशी 2 माळ्याची रूम आहे. हे 4-8 तुम्हाला रूम भेटतील. आणि तुम्ही जर जास्त कोण आला तर तुम्हाला हे चांगलं बेस्ट असं डेस्टिनेशन इकडे आहे. थँक्यू. गावामध्ये आहे, सगळं हां. सेंट्रल आहे. त्यामुळे भाजीपाला, हॉटेल सगळं जवळ आहे. वॉकिंग डिस्टन्स. ओके डिस्टन्स. मला काय कधी आलात तुम्ही इकडे जवळ येऊन जावा आणि स्वस्तामध्ये तुम्हाला मिळून जाईल. फिरायची त्याची माहिती आम्ही सगळी व्यवस्थित सांगत असतो. हां हे अशी तुम्हाला काका तरी तुम्हाला गाडी ठरवून देतो, डिस्टन्स ठरवून देतो. हे तुम्हाला काका सगळं सांगतील. तुम्ही इकडे कधी आलात तर नक्की इकडे एकदा भेट द्या. ठीक आहे. चला थँक्यू. मी इकडून निघतोय साताऱ्यासाठी. सातारा मुंबईकडे. ठीक आहे. रेडी झालेली आहे आपली सूरजबाईची गाडी. आहे विक्रम, सोनू आणि हे सिद्धार्थ दादा. हे पण आता आम्ही मुंबईसाठी पहिला आता नाश्ता करणार आहे. तिकडनं डायरेक्ट जाणार मुंबईसाठी. चला आता पाऊस तर नाही आहे, पूर्ण मोकळा आहे आणि इकडून पटापटा निघायचं. चला. आणि आता ही व्हिडिओ इथे एंड करतो आहे. आपल्या रुंदाचा कार्यक्रम जे लग्नासाठी आलो होतो ते झालेलं आहे. आता इकडनं निघतो मुंबईसाठी. आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला इथे लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आता या व्हिडिओमध्ये रजा घेते. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला.